भारताने इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 आयोजित करण्याची घोषणा केली आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 म्हणजेच भारत एआय इम्पॅक्ट शिखर परिषद ही कुठे आयोजित करण्यात येणार आहे, त्याचबरोबर या शिखर परिषदेची पार्श्वभूमी काय आहे, 3 सूत्रांची संकल्पना जी मांडण्यात आली आहे ती नेमकी काय आहे, त्याचबरोबर भारत एआय प्रभाव शिखर परिषद का महत्त्वाची आहे, या संदर्भातील सर्व माहिती बघणार आहोत. भारताने भारत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषद म्हणजेच इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 आयोजित करण्याची घोषणा केली असून ही परिषद 19 ते 20 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. त्याचबरोबर इंडिया एआय इम्पॅक्ट समिट ही ग्लोबल साऊथमधील पहिली जागतिक एआय शिखर परिषद ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेशी म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित जागतिक नियम व धोरणे प्रामुख्याने विकसित देशांच्या दृष्टिकोनातून ठरवली जात आहेत. विकसनशील देशांच्या विकासात्मक गरजा, रोजगारावरील परिणाम आणि सामाजिक परिणाम यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही. या पार्श्वभूमीवर भारत ग्लोबल साऊथच्या नेतृत्वाखाली समावेशक एआय सहकार्याचा मार्ग मोकळा करत आहे. इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स इम्पॅक्ट समिट ही एक उच्चस्तरीय बहुपक्षीय शिखर परिषद आहे. जबाबदार, समावेशक आणि विकासाभिमुख कृत्रिम बुद्धिमत्तेचा सहकार्य वाढवणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेची घोषणा फ्रान्स एआय कृती शिखर परिषद दरम्यान करण्यात आली. G20 आर्टिफिशियल इंटेलिजन्स तत्त्वे, संयुक्त राष्ट्रांचे कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित ठराव, जागतिक एआय भागीदारी, आफ्रिकन कृत्रिम बुद्धिमत्ता घोषणा, जबाबदार एआयसाठी हॅम्बुर्ग घोषणा या सर्व उपक्रमांचा पुढचा टप्पा म्हणून भारत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषद ही परिषद आयोजित केली जात आहे. लोककेंद्रित, पर्यावरण आणि प्रगती या 3 सूत्रांची संकल्पना यात मांडण्यात आली आहे. चला तर एक एक करून बघूया. लोककेंद्रित म्हणजेच एआय पीपल, मानव केंद्रित, समावेशक, सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील आणि विश्वासार्ह कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली विकसित करणे. पर्यावरण, हवामान बदल, शाश्वत विकास आणि ऊर्जा वापर कमी करण्यासाठी जबाबदार एआयचा वापर. प्रगती, आरोग्य, शिक्षण, शेती, प्रशासन आणि सार्वजनिक सेवांमध्ये एआयच्या माध्यमातून समतोल विकास साधणे ही 3 सूत्रांची संकल्पना या शिखर परिषदेची महत्त्वाची बाब आहे. ग्लोबल साऊथ देशांचे एआय प्रशासनात नेतृत्व वाढवणे, केवळ घोषणांऐवजी ठोस अंमलबजावणी योग्य निष्कर्षांवर भर, रोजगारावर होणारा परिणाम, अल्गोरिदमिक पक्षपात आणि एआयचा ऊर्जा खर्च यावर चर्चा, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सामायिक कार्यपद्धती तयार करणे ही काही या शिखर परिषदेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भारत एआय प्रभाव शिखर परिषद ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासनात ग्लोबल साऊथचा आवाज बळकट करील. या शिखर परिषदेमुळे भारत एआय विषयक जागतिक राजकारणात एक महत्त्वाची नेतृत्वाची भूमिका बजावेल. विकसित आणि विकसनशील देशांमधील तांत्रिक दरी कमी करण्यासाठी ही शिखर परिषद मदत करेल. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषद ही केवळ तांत्रिक परिषद नसून एआयच्या मानवी, पर्यावरणीय आणि विकासात्मक वापरासाठी जागतिक दिशा ठरवणारा एक मंच आहे. 2026 मध्ये ही परिषद भारताच्या तंत्रज्ञान धोरण आणि परराष्ट्र धोरणासाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे ही परिषद महत्त्वाची आहे. परिषद, भारत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषद, वर्ष 2026, दिनांक 19 आणि 20 फेब्रुवारी 2026, ठिकाण नवी दिल्ली, वैशिष्ट्ये ग्लोबल साऊथमधील पहिली जागतिक एआय शिखर परिषद, चौकट 3 सूत्रे, लोक, पर्यावरण आणि प्रगती. मुख्य उद्देश जबाबदार, समावेशक, विकासाभिमुख कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करणे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 बद्दल महत्त्वाची माहिती बघितली. सरळ सेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर, रेल्वे, SSC-GD, MPSC, UPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 सध्या चर्चेत येण्याचे मुख्य कारण कोणते आहे? पर्याय पहिला,
हा कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेचा उपक्रम केवळ विकसित देशांसाठी आहे. पर्याय दुसरा, या शिखर परिषदेचा उपक्रम खाजगी कंपन्यांपुरता मर्यादित आहे. पर्याय तिसरा, हा ग्लोबल साऊथमध्ये आयोजित होणारा पहिला जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर संमेलन आहे. पर्याय चौथा, हा उपक्रम केवळ लष्करी तंत्रज्ञानावर केंद्रित आहे. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशाच चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.